नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा ब्रह्मकमळ, हे आहे आमचं ब्रह्मकमळ. तर भरपूर मोठं आहे ते, पण ते आंब्याच्या झाडावर गेलेलं आहे. जेवढ्या फांद्या खाली होत्या त्यातच मी व्हिडिओ केलेला आहे. तर चला आपण ब्रह्मकमळाविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर तुम्हाला जर रोप तयार करायचं असेल तर तुम्ही असं पान काढून सुद्धा याचं रोप तयार करू शकता, कारण पानापासून पण याचं रोप तयार होतं. पण ज्यावेळेस तुम्ही रोप तयार करता, कुंडीत लावता, तर कुंडी अशा ठिकाणी ठेवा की जिथे जास्त ऊन नाही लागणार, कारण ब्रह्मकमळाला जास्त ऊन नाही पाहिजे. अर्धी सावली पाहिजे, अर्ध्या सावलीत तुम्ही लावा. आणि कुंडी अशी घ्या की त्याच्यात पाणी साचलं नाही पाहिजे, पाण्याचा निचरा झाला पाहिजे व्यवस्थित. अशा प्रकारे तुम्ही कुंडी घ्या. आणि माती सेंद्रिय खत मिक्स माती घ्या, कोकोपीट द्या. असं मिक्स करून तुम्ही ती कुंडीत लावू शकता. तर त्यामुळे छान असा फायदा आपल्या ब्रह्मकमळाच्या झाडाला होतो. आणि भरपूर फुलं कळ्या येण्यासाठी तर तुम्ही त्याला छान अशी हवा लागेल अशा ठिकाणी ठेवा. पाणी कमी द्या, सेंद्रिय माती द्या, टाका त्याला. आणि महिन्यातून एकदा तरी सेंद्रिय खत नंतर पण द्या, लावल्यानंतर पण तुम्ही सेंद्रिय खत महिन्यातून एकदा तरी द्या. आणि जून महिन्यापासून तर जास्त त्याची काळजी घ्या, कारण मे जूनपासून त्याला कळ्या लागायला सुरुवात होतात. तर त्यावेळेस तुम्ही जास्त काळजी घ्या. योग्य आपण जर काळजी घेतली तर छान अशा आपल्या ब्रह्मकमळाला कळ्या फुलं येतात. तर त्याची जी वाळलेली पानं वगैरे असतात ती काढून टाका. त्याने म्हणजे दुसऱ्या पानं हे फुटायला व्यवस्थित मदत होते. तर हे बघा अशा प्रकारे आमच्या ब्रह्मकमळाला कळ्या लागलेल्या आहेत. तर हे आमचं ब्रह्मकमळ आहे ना, आंब्याच्या झाडावर गेलेलं आहे. तर त्यामुळे त्याला काही एवढं म्हणजे हे होत नाही. तर खूप छान असं ते एवढं उन्हात पण इतकं छान होतं ना. पण त्याचं फुलं येण्याचा मोसम हाच ह्याच याच्यात गेल्या वर्षी पण फुलं आले होते. आणि आत्ता पण भरपूर साऱ्या कळ्या लागलेल्या आहेत, पण खूप उंच असल्यामुळे कळ्या दिसत नाही आहेत. ते ज्यावेळेस फुलं पाकळतील त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की एक याला 12-12, 13-13 फुलं येतात एक वेळेस. तर भरपूर सारे माझे पहिले व्हिडिओ आहेत, तुम्ही नक्की बघा. तर तुम्ही अशा प्रकारे मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितले तशी जर तुम्ही काळजी घेतली तर व्यवस्थित आपलं ब्रह्मकमळ येतं. तर ही एकच फांदी आहे, ही पण हे बघा, हे बघा मी एक रोप तयार केलेलं आहे. तर असं तुम्ही पानापासून याचं रोप तयार करू शकता. तर हे जमिनीवर लावलेलं आहे आणि हे पण सावलीतच लावलेलं आहे. तर अशा प्रकारे जर आपण याचं रोप तयार केलं तरी पण खूप छान येतं. कारण इथे पाणी जमिनीत असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे, माझे पूर्ण ते गार्डनच माझं सेंद्रिय खताचं आहे. त्यामुळे ह्या झाडांना मी काही विशेष वेगळं काही टाकत नाही. तर अशी कुंडी जरी घेतली तुम्ही तरी पण ना त्याला सावलीत ठेवा. जास्त ऊन नको आहे आणि जास्त पाणीही नको आहे आणि हवा भरपूर लागेल अशा ठिकाणी कुंडी ठेवा. आता आमचे हे झाडातच असल्यामुळे ते इतकं उंच गेलेलं आहे ना, दिसत पण नाही वर कळ्या. आणि हे जेवढ्या हे होतात ना तेवढ्या ह्या कळ्या दिसत आहेत. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ब्रह्मकमळ आहे. तर आम्ही तर हेच करतो, त्यामुळे छान अशा कळ्या येतात. आता हे कळ्या बारीक बारीक असल्यामुळे जास्त दिसत नाही, पण ज्यावेळेस फुलं पाकळतील त्यावेळेस पण मी नक्की व्हिडिओ बनवेल. आणि किती छान फुलं आपल्याला येतात. आणि ब्रह्मकमळाची फुलं म्हणजे, आणि आम्ही तर खूप वेळेस गेल्या वेळेस आम्ही रात्री खूप वेळेस, मग मला त्यावेळेस व्हिडिओ पण खरं तर करता येत नाही, कधी कधी पाऊस चालू असतं. तर रात्रीची कधी कधी पूजा वगैरे आम्ही केलेली आहे. तर नाही का, आपल्याला पहिल्या वेळेस जर ब्रह्मकमळ पाकळलं तर खूप आनंद होतो. आणि आमच्या आई तर किती बऱ्याच वेळेस पूजा रात्रीच केलेली आहे आम्ही. कारण हे बघा अशा प्रकारे जरी आपण हे केलं ना तरी पण आपलं हे रोप तयार होतं त्याचं. तर छान असं ब्रह्मकमळ आपलं येतं. अशा प्रकारे जर तुम्ही लावलं, काळजी घेतली तर एकदम साधा सोपा उपाय आहे. आणि लावणं पण एकदम सोपं आहे ना. त्याचं काय, आता काडी काढा आणि मग ती लावा आणि मग ती कधी फुटेल असं काही नाही आहे. हे लगेच रोपून जातं. आणि छान असं त्याची वर्षभर जर तुम्ही काळजी घेतली तर ज्यावेळेस त्याला फुलं यायची त्यावेळेस भरपूर साऱ्या कळ्या लागतात. फक्त जून महिन्यापासून तुम्ही जरा जास्त काळजी घेत जा, कारण भरपूर साऱ्या कळ्या आणि त्याची कळी खूप नाजूक असते. तर जास्त त्याला म्हणजे नाही का असं त्याच्या फांद्या वगैरेला असं जास्त टच होऊ नका देऊ, कारण कळी लगेच त्याची मोडून जाते. माझ्याकडून भरपूर वेळेस गेल्या वर्षी मोडल्या होत्या, पण मी ह्यावेळेस खूप काळजी घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं ब्रह्मकमळ कळ्याने भरून गेलेलं आहे. जेवढ्या 2 फांद्या म्हणजे इकडे आहेत बाजूला आहेत त्याचाच मला व्हिडिओ करता आलेला आहे.
वर ज्या आहेत तिथे कॅमेऱ्यापर्यंत हे दिसत नाही कळ्या, पण फुलं दिसतील तर मी तुम्हाला नक्की फुलं पण दाखवेल. तर अशा प्रकारे आपण छान छान काळजी घेऊ शकतो आणि छान छान फुलं आपल्याला भेटू शकतात. तर कशी वाटली छोटीशी माहिती नक्की सांगा आणि असं नक्की करून बघा. तुमचं पण ब्रह्मकमळ छान असं फुटून येईल आणि भरपूर साऱ्या कळ्या लागेल. तर त्याच्या कळीला पण नाही करू वाटत आणि भरपूर साऱ्या कळ्या तुमच्या पण ब्रह्मकमळाला लागतील. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण भेटू परत.